Sarah? See, Mama is showing you something. Come here. अरे? गेली ही. Sarah? ओफो, कुठे गेली ही? पंपकिन, पंपकिन. नॉटी, घाबरले ना मी. हसतेस काय? चल भागो भागो भागो. चलो चलो चलो. Batteries. Got them. Sarah. बिशुम. आवडलं तुला घर? हो मग आपण दोघींनी इथे मजा करायची. हा हो हो नक्की. नक्की प्रॉमिस. प्रॉमिस पिंकी प्रॉमिस. कसं? पिंकी पिंकी प्रॉमिस. हु इज इट? थांबा. हु इज इट कमिंग? येस. तुम्ही अमेरिकेहून आलात ना? हां. मला प्रकाश काकांचा फोन आला होता. तुमच्या सोबतीला पाठवलंय. अच्छा, यू आर छाया राईट? हो. तुम्ही जेव्हा घरी किल्ली घ्यायला आलात ना, हां. तेव्हा मी कॉलेजमध्ये होती. परत आल्यानंतर इथेच आले. सांगा, अच्छा. काय मदत करू? तशी तर भरपूर काम आहेत. ओ बाय द वे, दॅट्स माय डॉटर. तुला इंग्लिश येतं ना? मला अमेरिकेत जायचंय. हां बरोबर तेच. माझी मुलगी सारा. कोणे बघ, छायाताई. हाय हाय. करूया सुरुवात? हो. चल. छाया, बाकी घर मात्र मस्त ठेवलं का तुम्ही? हो ना. अचानक कोणी आल्यावर गैरसोयी नको ना. फक्त लाईटचा प्रॉब्लेम झालाय मागच्या आठवड्यात. पूर्वी बाबा यायचे, पण हल्ली त्यांची तब्येत ठीक नसते आणि माझंही कॉलेज असतं, त्यामुळे वायरमॅन बोलवणं झालंच नाही. ए दॅट्स फाईन या. उलट लाईट नाही आहेत तर खूप मजा आहे. राईट सारा? ए छाया, तू काय शिकतेस? मी TYBA. TYBA. अच्छा. पण खरं सांगू, मला कॉलेजमध्ये जायचं जाम वैताग येतो. का? 20 किलोमीटर ते ST बसने जायचं आणि यायचं, त्यात ती गर्दी. अमेरिकेमध्ये कॉलेजला जायला सेपरेट बस असतील ना? हो मला शाळेत न्यायला बस येते ना. मग तर तुला जाम मज्जा येत असेल. हा आई, या. छाया म्हणजे काय ग? छाया म्हणजे दॅट्स राईट. छाया म्हणजे सावली. इट मीन्स शॅडो. शॅडो. या. सावली मावशी, तुझं नाव मस्त आहे ग. मस्त? कशाचं मस्त? मला सगळे कॉलेजमध्ये चिडवतात. छाया काय जुनाट नाव आहे, मला नाही आवडत. मग मी तुला सावली मावशी वडू? सावली चालेल. ऑलराईट, डन डील. अहो बाबा, इकडचं क्लायमेट किती मस्त आहे तुम्हाला माहिती आहे? तुम्हालाच कसं आवडत नाही? आय रिअली डाऊट. अगं पण एखादं जवळचं रिसॉर्ट बुक करायचं ना. छे काही काय, आपलं स्वतःचं घर असताना मी रिसॉर्टवरती का जाऊ बाबा राहायला? आणि खरं तर आई जिकडे राहायची ना, तिकडे माझी राहायची इच्छा आहे हो. मी काय म्हणते, मी ना आय थिंक 1 आठवडा तरी राहीन इकडे आणि मग मुंबईला परत येईन. मी तर म्हणते तुम्ही सुद्धा लवकरात लवकर इकडे या, मज्जा येईल. रम्या प्लीज ऐक माझं. तू लगेच मुंबईला ये बघू. त्या घराची कंडिशन कशी असेल कुणास ठाऊक. बाबा माझं तुम्ही ऐका. हे बघा, कंडिशन थोडी तशी वाईट आहे, पण मी आणि छायानी त्याच्यावर तोडगा काढलाय. लाईक आम्ही काही सोल्युशन्स काढलेले आहेत, आम्ही बघू. यू डोंट वरी. आणि ऐका, तुम्ही लवकरात लवकर या. ओके, वी आर मिसिंग यू. रम्या. हां हॅलो रम्या. हॅलो बाबा, ऐकू येत नाही आहे. हॅलो. ओ गॉड, रेंज. चला पंपकिन, छाया, बाद झाला खेळणं, आता घरी जायचंय. चला लेट्स गो. आई, चला. ग्रँडपा कधी येणार?
बाबू ग्रँडपा सिंगापूरवरून निघालेच नाहीये. त्यांना यायला वेळ आहे अजून. आपण घरी नाही जायचं का? भूक लागली ना? आय लव्ह यू. चलो. चल. फोन आधी चार्जिंगला लावते. येस. छाया, आय मीन तुला माहिती आहे रॉकेलच्या दिव्यांबद्दल मी फक्त इंटरनेटवर वाचलेलं. आज मी प्रत्यक्षात बघतेय. दे आर वे कूल. हे ना सारा? येस. तुम्हाला Yes. वाटतंय मस्त, पण आम्हाला जाम वैताग येतो. पाऊस आणि लाईट काही भरोसाच राहिला नाही गावाकडे. लहानपणापासून मी मुंबईत नाही तर अमेरिकेत, त्यामुळे गावचं वातावरण जाम मिस केलं यार. मग आता 8 दिवसात सगळी कसर भरून काढा. राईट. हे ना? अमेरिकेत कधी गेला तुम्ही? 10th नंतर, आय मीन 10वी पास झाल्यानंतर. म्वा. नशिबानच म्हणायचं, नाहीतर आमचं नशीब. 10वी पास झालं की एकतर ते लग्न, नाहीतर ते 20 किलोमीटर वरचं भंगार कॉलेज. अमेरिकेमध्ये कॉलेज जबरदस्त असतील ना? जबरदस्त म्हणजे? जबरदस्त म्हणजे असं एकदम खतरनाक, प्रत्येकाला सेपरेट टेबल, लॉकर. मी बघितले पिक्चर मध्ये. आणि हो, पोरांकडे बंदुका पण असतात म्हणे. या विद्यार्थ्याने गोळीबार केला, त्या विद्यार्थ्याने गोळ्या झाडल्या. बरोबर असतं ना? हा, जबरदस्त म्हणजे हे सगळं तुझ्यासाठी जबरदस्त असेल ना, तर आहे हा जबरदस्त. अमेरिकेमध्ये तुमचं घर पण जबरदस्त असेल ना? हे एक्सक्यूज मी हा छाया, हे बघ आमच्याकडे बंदूक पण नाही आणि कोणी गोळीबार पण करत नाही. तसं नाही हो, म्हणजे तुमचं घर असं एकदम चकाचक, असं कडक. अजून काय काय जबरदस्त असतं अमेरिकेमध्ये? ओ माय गॉड मॅडम, हे बघा अमेरिकेची जॉग्रफी हिस्ट्री मी सगळी समजून सांगते, पण काय ना आम्हाला दोघांना खूप भूक लागली, त्यामुळे आपण जेवायचं बघू. हो, नाही चालेल. नंग सावली, सोड नंग सावली, सोड नंग सावली, सोड नंग सावली. सारा, छाया, झालं का तुमचं खेळून? चला झोपायची वेळ झालीये. छाया, सॉरी. ते मी म्हणजे तू इथेस? मग सॉरी. मग सारा, 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 आई मला झोप आली आहे. झोप आली? चल झोपूया. चल. झोप आली तुला? ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, हाऊ आय वंडर व्हॉट यू आर, अप अबाउट द वर्ल्ड सो हाय, लाईक अ ऑसम. सो पंपकिन, बॉनफायर मस्त वाटतंय ना? बरं ठीक आहे, इकडेच बस हा, जास्त जवळ जाऊ नको. ओके. छाया मला दे ग. हां, सारा, आज आपण खूप मज्जा करायची. हां, ठीक आहे. आई, आई माझी डॉल. बापरे सारा, मागे हो मागे. माय गॉड सारा, मी तुला सांगितलं होतं ना त्याच्या जवळ नाही जायचं म्हणून. मी लांबच होते. ए कुठे चाललीस तू? खराब झाली तुझी डॉल. आता मी कोणाबरोबर खेळू? माझ्या बरोबर. हे बघ सारा, चल माझ्या बरोबर.
आपण एक काम करू आजोबा येणार आहेत ना, मग आपण आजोबांना सांगू. असं वरती खाली. सारा औश. पम्पकिन ही घे तुझी मिल्क पावडर. तुला खायला आवडते ना, तुझ्यासाठी खास आणली ओके. आणि तू सुद्धा खाऊ शकतेस, चालेल मला. सॉरी ताई, म्हणजे मी काय म्हणजे मी? इट्स ओके ग. आमच्या साराला पण आवडते मिल्क पावडर राईट. ओ माय बेबी. ओहो छा, मला सांग इथे जाम रेंजचे प्रॉब्लेम्स आहेत का ग? काय माहिती, पण अमेरिकेमध्ये फुल रेंज असेल ना. काय? नाही नाही, मी एक काम करते, मी ना डॅडना फोन करून येते. तुम्ही दोघं घरीच थांबाल ना. ठीक आहे. तू तिची काळजी घेशील हो. नक्की. हो. प्रॉमिस. ताईला त्रास द्यायचा नाही. प्रॉमिस. आय लव्ह यू. चल मी येते. आणि लवकर या हा. बाय बाय. बाय. हे बघ, आणि हे असं टाकायचं. हो ना, मी तेच म्हणतीये. अहो सारा तिची डॉल घेऊन पुढे बसलेली तेव्हा अचानक डॉलनी पेट घेतली. माहित नाही कसं काय. हो आता तेच ना. बरं मी काय म्हणते, तुम्ही न विसरता तिच्यासाठी एक टेडीबेअर घेऊन या क्यूटचा. रम्या माझं ऐक ना बाळा, तू तिथून नीट बघू. बाबा तुम्ही पुन्हा सुरू झालात का? मी तर म्हणते तुम्हीच लवकरात लवकर इकडे या, मग खूप मजा करू आपण तिघं जण. अँड कम फास्ट, शी इज ऑल्सो मिसिंग यू. ओके ठीक आहे, ठेवते फोन. बाय. हॅलो समीर. सारा. 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 पम्पकिन. अच्छा बेडच्या खाली आहेस का? पम्पकिन कम. सारा. 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 सारा कुठे? इथेच तर होती. सारा. सारा. पम्पकिन. सारा. पम्पकिन. सारा. तू एकटीच काय खेळतेस? ममा वॉज वरीड नो. चल बघू घरी. चल. चल घरी सारा. ओ गॉड. तुला माहिती आहे छाया, हा. लहानपणी मला जिबल्या खेळायचं अगदी थोडं थोडं आठवतं माहितीये, पण मुंबईत माझ्याबरोबर जिबल्या खेळायला कोणीच नसायचं. आय रिमेंबर तेव्हा मी एकटीच खेळायचे आणि डॅडना हे अजिबात आवडायचं नाही. हे वेट अ मिनिट, यू नो व्हॉट, तू मला जिबल्या खेळायला शिकव ना प्लीज. म्हणजे मी खूप दिवसात खेळली नाहीये ग. जिबल्या? मला हे असं एका पायावर उड्या मारायला अजिबात आवडत नाही. आवडत नाही? छायला लंगडी आवडत नाही तर मग साराला शिकवलं कोणी?
एक मिनिट छाया, तू आता काय म्हणालीस? अगं मग तू साराला कसं शिकवलंस? मी अजिबात नाही. कसं शक्य आहे छाया? अगं सारा पहिल्यांदाच इंडियामध्ये येते. तिला जिबल्या कशा खेळायच्या हे माहिती नाही आहे. मग मला वाटतं इंटरनेटवर वाचून सारा स्वतः शिकली असणार. कम ऑन छाया, अशी कशी शिकेल ती? अजून लहान आहे का? काय भरोसा, शेवटी अमेरिकेतली आहे ना ती. कम ऑन छाया, काहीतरी लॉजिक लावू नकोस हा प्लीज. सारा, सारा. Hey! Hey! काय? आय एम नॉट गेटिंग इट या. आधी त्या चिबल्या आणि आता ही मिठाई. बेब्स, टेल मी द ट्रूथ. सरा, मी काय बोलतीये मला सांग. तुला हे सगळं कसं माहिती? कोणी शिकवलं तुला? सॅरा, मम्मा तुला काय विचारते? रिप्लाय टू मम्मा ना. तुला हे सगळं कोणी शिकवलं? मी शिकले. बघा, मी म्हटलं होतं ना, सारा इंटरनेटवरून बघूनच शिकली असणार. आपण जरा गप्प बसणार का? थँक्यू हां छाया मॅडम. हे बघ सरा, मम्मा तुला काय विचारते नीट उत्तर दे. खरं खरं सांग हां. कोणी शिकवलं तुला हे सगळं? सावली. मी नाही. सारा, हे बघ, मम्माशी खोटं बोलायचं नाही. खोटं बोललीस तर मम्मा रागवेल हा तुझ्यावर. तुला आवडेल का? नको ना? मग चल सांग मला, कोणी शिकवलं तुला हे सगळं? सांगितलं ना, सावली सावली सावली. मी खरंच नाही. सारा, मला आता नीट सांग, तुला ते केस कुठे मिळाले? घरातच होते. काय? घरात होते? खाली बघा. चला, चला. मला खरं सांग छाया, इथे कोणी राहत नाही ना? नाही हो, आठवड्यातून मी नाहीतर बाबा येतो. तसं तर नाहीतर कुलूपच असतं. थोडीफार साफसफाई करून निघून जातो. आणि तसं पण इथे कोण येणार रे?
सारा, हो, जेवणात लक्ष दे. काय बाहेर? काही नाही. मग जेव बघू. सारा, सारा झोप बाबा. सारा, हॅलो, चल ग झोपायला चल. आई, आम्ही खेळत होतो ना. काय? अरे, या मॅडम घरात कशा आल्या? छाया, मला खरं सांग, या घरात कोणी राहत नाही ना? अहो खरंच नाही. आणि अशा जागा आधीच बदनाम असतात. बदनाम म्हणजे? म्हणजे असं म्हणतात, जुन्या पुराण्या घरात अशाच भुताटकी असतात. छाया, फॉर गॉड सेक, भूत बीत काही नसतं. म्हणजे सर्वजण बोलतात ते खोटं का? छाया, नक्कीच इकडे जवळपास कोणीतरी राहतंय. सारा माझ्यापासून काहीतरी लपवतीये. मी तिला गोड बोलून विचारू का? मी विचारते. हां हा, जा विचार. सारा कधीच अशी वागत नव्हती. काय करू मी? झोपत पण नाही. काहीतरी केलं पाहिजे. ताई, रम्या ताई. अगं, काय गं, काय झालं? सारा, हो, अगं हे काय? छाया, अगं हे कुठून आणलं हिनी? कुठे होतं हे? घरातच होते. घरातच? एवढे केसांचे पुचके? छाया, तू आधी हे कचऱ्यात टाक बघू. ते पंपकिन, इथेच बस. हा, चल चल माझ्या बरोबर. छाया, इकडे. इथे परत पुढे केसांचे पुचके दिसतात का बघ बरं. नीट बघ बरं त्या कोपऱ्यात. सारालाच कसे मिळाले? आम्हाला मिठाई खायची आहे. मला केस पाहिजेत. आम्हाला मिठाई खायची आहे. छाया, हात धुवून घे जा. हो. सारा, तू मगाशी म्हणालीस की मिठाई आम्हाला खायची आहे. आम्हाला म्हणजे कोणाला? कोण आहे तुझ्यासोबत? खरं सांग, कोण आहे? सावली. ताई, मी खरंच नाही. सारा, मम्माला खोटं बोलायला अजिबात आवडणार नाही. हा, मम्मा विल गेट अँग्री ऑन यू. खरं सांग, कोण आहे तुझ्यासोबत? एकदा सांगितलं ना, सावली. ही सावली नाही, छोटी सावली. छोटी सावली? कोण छोटी सावली? तू आली की ती निघून जाते आणि मला रम्या म्हणते. काय? अहो ताई, खरंच इथे जवळपास कुणीच राहत नाही. आणि लहान मूल तर नाहीच नाही.
सारा तुम्हाला दोघी अक्कल आहे की नाही? I got scared. हळू उतर सारा. हे बेबी डॉग, Grandpa is back. चल, 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 चल. हाऊ आर यू? अरे वा, चक्क मराठी. रम्यानं चांगलं शिकवलेलं दिसतंय. हो बाबा, घरात आम्ही फक्त मराठीच बोलतो, राईट सारा? आणि घरात जर इंग्रजीचा सराव असला तर पुढे कॉलेजमध्ये बरंच पडतं ना. अनुभवाचे बोर. काय छायाताई, ह्या वर्षी किती पडले मार्क्स? इंग्रजी राहिलाय, कोणी शिकवतच नाही ना चांगलं. हो 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 हो, हे तुझं बरं आहे. हा, ते काय नाही. आता आमच्या सारा मॅडम कडनं शिकून घे. काय सारा मॅडम? हो. सारा, हा टेडी बेअर तुझ्यासाठी. आवडला? वाव, माझ्यासाठी. हो, आवडला ना? हो. हो. हिला घेऊन जा. हॅपी. या. आपण लाईट कनेक्शन करू. हो चालेल. ए, चल बाबू, चल. तिकडे आहे ना? बेटा, विदाउट लाईट कशी राहिलीस ग तू? बाबा, गावात आणायची तर हीच तर गंमत आहे. हो. सावली मावशी. ओके झालं बघा. डॅड, आर यू ओके? नाही, चुकून चुकून पडली बॅटरी. चुकून. सावली. हो, सारा छायाला सावली म्हणते. ते मराठी छाया म्हणजे सावलीच, राईट? हो हो हो, आय सी. मला वाटलं अजून कोणी आलंय की काय. नाही. बर, चला जाऊ. हा. चला, काय असेल ना तुम्ही लगेच नंबर मिळवा. बरं, आपण बरं. लगेच हजर. हा, चल, हा? या. चला. ए, सांभाळून जा रे. हा हा हा, येतो साहेब. बाबा, व्हॉट्स रॉंग? काय झालं? आईची आठवण आली, राईट? चला घरी चला. बाबा, तुम्हाला माहितीये, मला आईचा चेहरा अजिबात आठवत नाही. बाळा, तेव्हा तू फक्त 4 वर्षांची होतीस. पण तू काहीही म्हण, सारा अगदी तुझ्यासारखीच दिसते. काही फरक नाही बघ तुम्हा दोघी. आहे ना बाबा, फरक आहे. तुम्हाला आठवतं का, लहानपणी माझ्या 2 वेण्या होत्या. हो. आणि साराला बघा, तिला तर अजिबात वेणी आवडत नाही. डॅड, आय स्टील रिमेंबर, तुम्ही माझ्या वेण्या घालायच्या ना लहानपणी. रम्या, आपण मुंबईला जाऊया का? अगं, फार महत्वाची काम आहेत माझी मुंबईमध्ये. असं काय हो बाबा, आपल्या किती छान आठवणी आहेत. मी त्यांच्याबद्दल बोलते आणि तुम्ही बघा. बाबा, आता 4 दिवस आपण गावी राहायला आलोय, तर गावची मजा घेऊयात ना. आणि एकदा का आम्ही अमेरिकेला परत गेलो की गावी परत येणं कधी होणार आहे माहित नाही. बाबा, तुम्हाला अजूनही वेण्या घालता येतात? येस, व्हाय नॉट. ए बाळा, पण प्लीज उद्या ट्राय करूया ना. ओके. घ्या, चहाला. ये टीज युअर. चहा द्या. काय ग, बाबांची तब्येत कशी आता? आता बरी आहे. आणि वय पण झालंय ना आता त्यांचं. वय झालंय खरं. बरं, छोटी कशी आहे? छोटी आता चांगली मोठी झालीये. हो का? आणि आता कॉलेजला पण जाते ती. छोटी म्हणजे? माझी लहान बहीण दीपा. तुला लहान बहीण आहे? तू कधी सांगितलं नाहीस. आपला विषयच झाला नाही ना. ओके. अच्छा, साराला दूध दिलंस? नाही, आता देते. जा दे जा.
लहानपणी तुला एकटीला दिवसाला 1 लिटर दूध लागायचं तुला. काही फार हावरटपणा करायचीस तू दुधासाठी. मग बाबा आणखी सांगा ना, आणखी कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी आवडत होते? होतीस ना आईजवळ. काय? तिच्याजवळ दुसरं कुणीही झोपलेलं आवडायचं नाही तुला. चक्क भांडायचीस तू तिच्याशी. ओ गॉड बाबा, आय एम रिअली व्हेरी सॉरी. म्हणून आपली भांडणं व्हायची ना तेव्हा? मला अजूनही आठवत आहे. आय एम सो सॉरी बाबा. नाही बेटा. रम्या ताई, काय? सारा, रम्या प्लीज. सारा बेटा, काय झालं? आवडलं नाही का तुला? आवडलं नाही का? सारा, काय करतेस तू हे? हं? मला नकोय तुझा टेडी बेअर. बाबा प्लीज फॉर गॉड से, काय झालंय तुला? हा, काय झालंय? असं नाही वागायचं अजिबात. युअर ओके? ताई निघू मी, उद्या येते परत. ठीक आहे. बाबांना सोडायला सांगू का तुला? नाही नको, मला सवयच आहे. जाईन मी. नक्की? हो. बाय सारा. बाय सावली. आई, ग्रँडपा इज बॅड बॉय. व्हॉट? सारा, व्हॉट आर यू सेइंग? असं कधी कोणी बोलतं का? नो, आय स्वेअर ग्रँडपा इज व्हेरी बॅड. सारा, व्हेरी बॅड. हा, चल झोप. बाबा, इथे नाही रेंज येणार. इकडनं 1 किलोमीटरच्या दुरीवर जाऊन तुम्हाला रेंज मिळेल. घ्या चहा. बाबा, आय एम व्हेरी सॉरी. मगाशी सारा तुमच्याशी अशी का वागली खरंच माहीत नाही. असू दे तर. लहान आहे ती अजून. नाही खरंच बाबा, याआधी सारा अशी कधीच वागली नाहीये. एवढा तापटपणा, चिडचिडपणा तिने कधीच दाखवला नाहीये. आय स्वेअर ऑन गॉड. आणि मी तर सारा, सारा तू सारा, हे काय? हा हा, सोड सोड तिला, सोड आधी तिला सोड. नाही, मला खेळायला पाहिजे. सारा, सारा दे. नाही मम्मा, नाही देणार. सारा हे बघ, मम्मा विल गेट अँग्री ऑन यू. सारा आई, मम्मी नाही देणार. सारा मी तुला सांगितलं तर आपण नवीन आणणार आहोत म्हणून. मग तू तिला कशाला आणलं? सोड, ते घाण झाली ती. आई, आई नाही सोडणार मी. बाबा सांगा ना तिला. सारा, ऐकायला येत नाही का? तो टेरी खराब झाला, टाकून दे. सारा, हे तू काय करतेस? पंकीन, मम्मा विल नॉट गिव्ह यू चॉकलेट. यू वॉन्ट दॅट? नाही, सोड 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 तिला. शी. काय झालं? काय झालं? हा, काय झालं बोल. थंडी वाजते. हो, थंडी वाजते ना. चल बघू तू आज चल.
चाकू आपण दोघे डाग तुम्हाला काय गरज होती काल अंधारात बाहेर पडायची? काय नाही ग बाळा, रात्री झोप येत नव्हती म्हणून सहज बाहेर पडलो फिरायला. अरे हे काय झालं? अगं काही नाही, काल रात्री जरा बाहेर पडले होते फिरायला. त्यांचा तोल गेला, अंधारात काही दिसलं नाही. थोडंसंच लागलंय, काळजी नको करूस. अच्छा. छान, मी काय म्हणते, नाश्त्याची तयारी करूयात आपण. हं. बाबा तुम्ही चहा प्या, मी येतो. हां हो. चल. बाबा तुम्ही मला सांगणार आहात का तुम्ही काय शोधताय? नाही काय नाही, काय नाही, काय नाही. अहो तुम्हाला एक्झॅक्टली काय पाहिजे मला सांगा तरी ना. सांगितलं ना काय नाही. काही हरवलंय का तुमचं? नाही काय नाही, म्हणजे घराला दुरुस्ती करायला हवी ना ते.
इथे? ताई, ही दीपा. अगं ताई, प्रकाश काका घरी आले होते. त्यांना काहीतरी अर्जंट काम होतं. यायला उशीर होईल म्हणालेत आणि बाबांनी मला इथेच राहायला सांगितलंय आज. बरं ठीक आहे. औषध दिलं त्यांना? हो, आणि जेवण सुद्धा बनवून आले. ठीक आहे. बरं चला, तुम्ही सगळेजणी आत चला. हो हं? चला. तुला माहितीये छाया, हां. मला ना नेहमी कोणीतरी भाऊ किंवा बहीण असावं असं सारखं वाटायचं. असल्यावर ह्याच्या उलटं वाटतं. दीपा दिसते शांत पण भलतीच आगाव आहे. हा, आगाऊ का असे ना, पण एक भाऊ किंवा बहीण असायला पाहिजे ग. वैताग आलाय मला या केसाच्या कुचक्याचा. छाया, त्या दे फेकून, दे फेकून. हो. आपण दोघी दोस्त चिवडा खाऊ मस्त. चिवड्यात पडला चाकू, आपण दोघी दाखवू. अरे वा 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 वा, कोणी शिकवलं हे गाणं तुला? सावली ना, कोण ही सावली? माझी फ्रेंड आहे पण ती वेडीच आहे. मला रम्या म्हणते. हो. सारा, 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 खालतीस का राजा? हे बघ, ही खेळायची वेळ नाहीये. सारा, कम ऑन यार. मम्मा इज व्हेरी टायर्ड. चल, हाईड अँड सीक खेळण्याची वेळ नाहीये ही. सारा, ओके ठीक आहे, लास्ट टाइम मी डेन घेते. हा, आय एम कमिंग. सारा, 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 दोघी दोस्त चिवडा खाऊ मस्त. सारा. चिवड्यात पडला चाकू, आपण दोघी दाखवू. आपण दोघी दोस्त चिवडा खाऊ मस्त. सारा, कोण आहेस तू? आणि एवढ्या रात्री इकडे काय करतेस? कोण आहेस? अगं ऐक, मी काय म्हणते. अगं थांब, अगं थांब, जाऊ नको तिकडे. अरे ए! ती मुलगी खाली काय पडली. करताय तुम्ही? अगं ती खाली मुलगी पडली माझ्या डोळ्यासमोर. ताई, इथे कोणीच नाहीये. कोणी नाहीये? कोणी माझ्या नाहीये. डोळ्यासमोर पडली चला ती. तुम्ही. ताई, कोणीच नाहीये. तुम्ही चला बघू.
फार महत्त्वाचं काम आहे हो माझं. प्लीज काहीही करून माझं गुरुजींशी कॉन्टॅक्ट करून द्या प्लीज. अहो पण गुरुजी आता यात्रेला गेलेत आणि गुरुजी यात्रेला जाताना मोबाईल वगैरे काही घेऊन जात नाहीत आणि ते तुम्हाला आता 8 दिवसानंतरच भेटतील. आपण दोघी दोस्त चिवडा खाऊ मस्त. चिवड्याकरणाचा आकू, आपण दोघी डाकू. पंकिन पंकिन सारा सारा तू ठीक आहेस? सारा तू नाही, काय झालं? ती ती विहिरीतली मुलगी मी आता बघितली इकडे तिकडे बसली होती. पण ताई दरवाजा तर बंदच आहे. तुम्हाला भास झाला असेल. काय? हो. नाही नाही मी स्वतः बघितली. तू ठीक आहेस ना? ठीक आहेस ना तू? हा रम्या, रम्या, आपल्याला अर्जंटली मुंबईला निघावं लागणार आहे. अतिशय महत्त्वाचं काम आहे माझं मुंबईला. बिझनेस तुमचा, काम तुमचं. तुम्ही पुढे जाऊ शकता. ते काय नाही. यू आर कमिंग विथ मी. इट्स फाईन. ओके. इथे राहण्यात काय धोका आहे जोपर्यंत मला समजत नाही ना बाबा, तोपर्यंत मी इकडून नाही निघणार. अँड दॅट्स फायनल. रम्या, रम्या, मी काय करू म्हणजे तुला समजेल? हाच फोटो तुम्ही काल शोधत होता ना? एम आय राईट? का लपवताय बाबा? कोण आहे ती मुलगी? रम्या बाळा, अगं हे महत्वाचं नाहीये.
आधी आपण इथनं लवकरात लवकर निघणं महत्वाचं आहे. महत्वाचं नाहीये. तुम्हाला माहितीये बाबा, याच मुलीला मी सारासोबत खेळताना बघितलं. मग हीच मुलगी माझ्या डोळ्यासमोर विहिरीत पडली. मग हीच मुलगी पुन्हा एकदा सारासोबत खेळत होती. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय बाबा. मला तर काहीच कळत नाहीये. काय भानगड आहे बाबा? कोण आहे ही मुलगी? हे बघ बाळा, शांत. मी तुला गाडीत सगळं काही सांगतो. ओके, आधी इथून आपण निघायची तयारी करू. ओके, चल. चला सारा मॅडम. सारा, रम्याताई, सारा बघा काय करते. काय होतंय? काय ग? काय झालं छाया? ही बघा कशी करते. सारा, काय झालं सारा? काय झालं? काय 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 झालं? काय बघू? ओ माय गॉड, हा मार्क. सारा, तुला काय झालं? कोणी केलं हे? काय झालं? दुखतंय का? काय झालं सारा? काय झालं बेबी? ओ बघू, काय झालं? हा बाबा, मला सोडत नाही. बाबा, हा सगळा काय प्रकार आहे? हा, कोण आहे ती मुलगी? मला सांगा. नाही सावली, कोण आहे? प्लीज बाबा सांगा ना. तुझी मोठी बहीण सावली. सावली लहानपणापासूनच तापट स्वभावाची, विचित्र स्वभावाची. खूप खूप त्रास द्यायची. एवढूशा कारणावरून भांडायची, विचित्र वागायची. तिचा त्या वागण्याचा मला खूप त्रास व्हायचा, राग यायचा. आणि मग मी चिवडा खाऊ मस्त, चिवड्यात पडला चाकू, आपण दोघी बाबू. मी जिंकली. का ग बाळा, काय झालं? थांबा, मी दीदीला ओरडते. हा, मी दीदीला ओरडते. हा, सावली, सावली, थांब तू. सावली, एवढं काय? रडू नको. काय ग, का त्रास देते तिला? का समजत नाही का तुला? का त्रास देतेस? का मारलंस? काय हे? रडू नको. हो सावली, बक्या, मी काय म्हणते? बक्या, रडू नको. बक्या, बोलला ना मी. बक्या, बाबा ताईला ओरडले ना. बक्या. नको सावली, सावली, नको बेटा, रडू नको. काय केलं साहेब? तुला सांगून समजत नाही का?
रम्या 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 ए रम्या ए रम्या सावली काय केलंस तू हे रम्या ए रम्या रम्या ए रम्या घाबरू नको अगं मी आहे ना काय केलंस तू हे हे थांब हे सावली पळ नको थांब सावली त्यावेळी तुम्हा दोघींपैकी मला एकटीलाच वाचवणं शक्य होतं म्हणून तुम्ही मला वाचवलत. तुम्ही सावलीला का नाही वाचवलत बाबा? देवी सावली बाळा सावलीचे चान्सेस फार कमी होते ग आणि त्या दिवशी निर्णय घेणं माझ्यासाठी सोपं नव्हतं ग. म्हणजे ती सावली भूत बनून आली? इट्स कम्प्लिटली अनबिलिव्हेबल. माझा या गोष्टींवरती अजिबात विश्वास नाहीये. बाळा हे सगळं तू बघतेस, तुझ्या समोर घडतंय. पण आता तिला साराला का त्रास द्यायचा आहे? ती का परत आली आहे बाबा? याआधी ती आली होती बाळा, तू लहान असताना. रम्या ए रम्या 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 ए रम्या 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 ए रम्या रम्या ए रम्या रम्या सावलीच्या सगळ्या वस्तू अग्नीला अर्पण कर. एकही वस्तू राहिली तर या हवनाचा उपयोग होणार नाही.
ह्या फोटोमुळेच हे सगळं घडतंय. देत नाही बाबा, हा फोटो जाळून सुद्धा सावली साराला काहीच करणार नाही. हे कशावरून? सावलीला एक्झॅक्टली काय पाहिजे हे मला जाणून घ्यायलाच हवं. मी स्वतः बोलेन सावलीशी. नाही बेटा, ऐक माझं, जिद्द करू नकोस. अगं सावली फार हट्टी आहे, न ऐकणाऱ्यातली ती. रम्या, सावलीचा हा खेळ संपवण्याचा एकच मार्ग आहे. नाही बाबा, मी कुठलीही रिस्क नाही घेऊ शकत, कुठलीच नाही. ताई, दीपाला जायचंय आणि बाबा पण एकटेच आहेत ना. हां, तुम्ही निघा. इथे थांबण्यात काहीच पॉईंट नाही आहे. पण ओ गॉड. सारा, इकडेच खेळतेस का? किचनमध्ये नको खेळू बेबी. नॉट गुड ना. सारा, stop playing here. Sarah? Pumpkin? अगं तू काय एकटीच खेळतेस का? सारा? किती छळणार आहेस, किती छळणार आहेस, किती छळणार आहेस मला. खरं तर तू जन्माला आलीस ना तेव्हाच मारून टाकायला होतो तुला. तू जन्माला आलीस आणि माझा बिझनेस बुडाला. तुझ्यामुळे मी माझी बायको गमावली. किती छळणार आहेस मला. नाही, तुला ह्याशिवाय पर्यायच नाही. बस आता. रम्या, सावली, काय केलंस तू हे? रम्या, घाबरू नकोस बाळा, मी आहे ना. घाबरू नको. काय केलंस तू हे? काय केलंस तू हे? तुला तर आता. ए सावली, 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 पळू नको. थांब सावली. सावली, बाबा, बाबा मी काय नाही केलं. सावली, थांब. बाबा मी काय नाही केलं. सावली! रम्या, रम्या. रम्या, अगं काय बोलतेस तू हे? अगं तळ हाताच्या फोडासारखं जपलं मी तुला.
आणि तूच असं बोलतेस. बरोबर बोलतीये मी बाबा, मी बरोबर बोलतीये. आज आज तुम्ही सावलीला समजून नाही घेतलं म्हणून तिची ही अवस्था झालीये. आज आज जर तुम्ही तिच्यावर फक्त 10% सुद्धा प्रेम केलं असतं ना, तर आज माझी बहीण या जगात असती, आपल्या सगळ्यांबरोबर असती. I hate you. I hate you. I hate you. रम्या, रम्या, रम्या. रम्या, चल, चल. आपण हा फोटो ना असाच्या असा जपून ठेवूया, ठीक आहे? ओके. लव यू. सावली, ए बेटा सावली, सावली, त्या दिवशी मी तुला वाचवू शकलो नाही. त्याची अपराधी भावना आजही माझ्या मनात आहे ग. पण बेटा, मी तुला वाचवू शकलो असतो ना, तरी तुझी वाचण्याची शक्यता फार कमी होती ग. आपल्या रम्याचे चान्सेस जास्त होते बेटा, म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला. बाळा, त्या दिवशी माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता ग. म्हणणे मी तुला मारायचो, रस्सीने बाजू ठेवायचो, तिरस्कार करायचो मी तू. पण केव्हा बाळा तू विचित्र वागायचीस ना, तेव्हा मला खूप राग यायचा. आणि मग अगं काही झालं तरी तू ही माझीच मुलगी होतीस. हे सगळं करताना मला आनंद होत नव्हता ग. खरंच आनंद होत नव्हता. बाळा, मला कोणताही आनंद मिळत नव्हता ग. सावली, सावली, तुला हे सगळं करण्यात काय आनंद मिळतोय ग, सांग ना. सावली, सावली, अगं
आपली सारा एकदम लहान आहे ग. तिला तिला हे सगळं नाही झेपणार. ए बाळा सावली, सावली प्लीज. रम्या, तू माझा वाटेल तेवढा तिरस्कार कर. हवं तर मला मारून टाक मारून चालेल, पण साराला इथून बाहेर काढ. सावलीला मी चांगला ओळखतो. ती खूप हट्टी विचित्र स्वभावाची आहे. प्लीज प्लीज बाळा, नाही म्हणू नकोस. साराला इथून बाहेर काढ. पण कसं बाबा? मागच्या वेळेस साराला बाहेर घेऊन गेले तर तिने काय केलं ते माहिती आहे ना तुम्हाला? हो, त्यासाठी आपल्याला तो फोटो जाळून टाकायला हवा. येस, तो फोटो जाळून टाकायलाच हवा. हे केवळ एकमेव. सारा! सारा! थांब! सारा! सारा! मिठाई खायची ना तुला? चल. सारा! खबरदार पुढे आला तर आपण खूप खेळू. पंकीन, हे बघ मम्मा बोलवते. ये माझ्याकडे प्लीज. विरीत ना खूप गंमत जम्मत आहे. मी तिथेच राहते. आता आपण दोघे राहू. नाही प्लीज प्लीज नाही. हे बघ, वाटलं सर मला घे, मी येते तुझ्या बरोबर, पण प्लीज तू साराला सोड प्लीज. मला घे, मला घे. मला खेळायला माझ्या एवढाच कोणतरी पाहिजे ना. चल रम्या. नाही सारा. पंकीन, हे बघ पंकीन, मम्मा इज कॉलिंग यू. ए सावली बेटा, तू मावशी आहेस ना तिची. अगं मग का मारतेस तिला? मापासून तू मला मारलंस त्याचं काय? हे बघ सारा, मम्माकडे ये. सावली थांब, सावली थांब. बाबा या ना. असं का वागता माझ्याशी? हो बाबा, ती वेळ आली. बाबा! 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 मी दोरी आणते. थांब रम्या, साराला वाचव, तिला जप. स्वतःची काळजी घे बाळा. सावलीला तिचा हक्क देण्याची वेळ आली ग आता. बाबा तुम्ही थांबा, मी आणते. तुम्ही थांबा, मी दोरी आणते. कोणी रम्या, त्याशिवाय आपली सावली ह्या जाळ्यातून नाही का बाहेर पडू शकणार. रम्या, ही सल घेऊन मी आयुष्यभर जगत आलोय ग बाळा. ही सल तू घेऊन जगावं असं नाही ग वाटत मला. माणसाला जशी आपली सावली सोडून जात नाही ना, तशी ही सलही कधीच सोडून जात नाही ग. बाळा, मला माफ कर ग, माफ कर बाळा.
सारा, अरे चला लवकर. कम. हां छाया ये. बरं छाया हा? गाडीत बस, मी तुला जाता जाता सोडते. हां ठीक. गो पम्पकिन सीट.